नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VC रिटेल मार्केटिंग या विषयातील धडा क्रमांक 1 ज्याला किरकोळ विक्री विपणन व्यवस्था असा आपण म्हणतोय, या प्रकरणातील व्हिडिओ क्रमांक 11 व एकूण व्हिडिओ क्रमांक 76 मध्ये आपलं हार्दिक स्वागत। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण सहकारी ग्राहक भांडारे म्हणजे काय, कंझ्युमर कोऑपरेटिव्ह स्टोअर्स याची व्याख्या काय, त्याची उद्दिष्ट काय, त्याची वैशिष्ट्य काय, त्याचे फायदे आणि तोटे काय आहेत याविषयीची मित्रांनो आपण चर्चा केली। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टपाल विक्री व्यवसाय ज्याला मेल ऑर्डर बिझनेस असा आपण म्हणतो याविषयीची माहिती आपण पाहूया। तर टपाल विक्री व्यवसाय ही थोडीशी कालबाह्य झालेली संकल्पना आहे। त्याचं कारण असं आहे की या संदेशवहनाच्या बदलत्या आधुनिक स्थितीमध्ये आज आपण ई मार्केटिंग किंवा ई रिटेलिंगच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर व्यवसाय होत असल्याचं पाहतोय। पूर्वीच्या काळी आपल्याला फक्त आणि फक्त शासकीय टपाल कार्यालयामार्फतच वस्तूंची देवाणघेवाण किंवा रकमांची देवाणघेवाण किंवा पत्रांची देवाणघेवाण केली जात होती, परंतु खुल्या आर्थिक धोरणाच्या अंतर्गत भारतामध्येही कुरिअर सेवा सुरू झाली आणि त्या निमित्तानं ई रिटेलिंग हा व्यवसाय किंवा ई कॉमर्स हा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणावर विस्तारत असल्याचं आपल्याला पाहतोय। आज आपण पाहतोय की ॲमेझॉन असेल, मंत्रा असेल किंवा फ्लिपकार्ट असेल किंवा आणखीन वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या असतील, या सर्व कंपन्या कुरिअर सेवेच्या माध्यमातून स्वतःचा व्यवसाय वाढवत असल्याचं दिसून येतं। आणि म्हणूनच आजच्या या कालावधीमध्ये जरी टपाल व्यवसाय मागं पडलेला असला, टपाल विक्री व्यवसाय जरी पाठीमागं पडलेला असला, तरी याचा अर्थ त्याचं महत्त्व कमी झालेलं नाही आहे। त्याचं कारण असं आहे की टपालाच्या सेवेच्या माध्यमातूनच किंवा त्याच प्रकारची सेवा खाजगी संस्था देत असल्यामुळं आज वेगवेगळ्या ई कॉमर्सच्या माध्यमातून वेगवेगळ्या कंपन्या व्यवसाय करत असल्याचं आपल्याला दिसून येतं। जी विक्री संस्था टपाल कार्यालयाच्या मार्फत किंवा पोस्टाच्या कार्यालयाच्या माध्यमातून विक्रीचं कार्य पार पाडत असते त्याला आपण टपाल विक्री व्यवसाय असं आपण म्हणतो। या पद्धतीमध्ये ग्राहक व विक्रेता यांचा प्रत्यक्ष संबंध येत नाही, कारण उत्पादक एका ठिकाणी असतो, ग्राहक दुसऱ्या ठिकाणी असतो। उत्पादक संदेशवहनाच्या वेगवेगळ्या माध्यमातून वस्तूंची माहिती पाठवतो, ग्राहक त्या माहितीचा अभ्यास करतो, त्या वस्तूंबद्दलची माहिती घेतो, किमतीबद्दलची माहिती घेतो, विक्रयोत्तर सेवेबद्दलची माहिती घेतो, वस्तूबद्दलची माहिती घेतो आणि त्यानंतर स्वतःचा निर्णय निश्चित करतो की वस्तू खरेदी करावायची आहे किंवा नाही। आणि म्हणूनच टपाल विक्री व्यवसायामध्ये ग्राहक आणि विक्रेते समोरासमोर कधीही येत नाहीत, परंतु वस्तूंच्या खरेदी विक्रीचे व्यवहार अव्याहतपणे चालू असल्याचं आपल्याला पाहता येते किंवा दिसून येते। आजही आपण पाहतो की फ्लिपकार्ट असेल, ॲमेझॉन असेल, मंत्रा असेल किंवा आणखीन फर्स्ट क्राय असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ई कॉमर्सच्या ज्या काही कंपनीज आहेत त्या कंपनी ग्राहकासमोर प्रत्यक्ष न जाता ग्राहकांना वस्तूंची विक्री करत असल्याचं आपण पाहतोय। आणि खूप मोठ्या प्रमाणावर म्हणजे किरकोळ व्यवसायातला बिझनेस स्वतःकडं खेचत असल्याचं आपण पाहतोय। आणि म्हणूनच या प्रकारामध्ये सुद्धा ग्राहक आणि विक्रेते कुठलाही समोरासमोर येत नाहीत। जाहिरातीप्रमाणे वस्तूंचा आकार, वस्तूंचं स्वरूप, वस्तूंची किंमत, वस्तूंचे गुण आणि त्याबद्दल दिलेली विवरणे याचा अभ्यास ग्राहक करतो, याची माहिती ग्राहक घेतो, वस्तूविषयीचा संपूर्ण अभ्यास करून वस्तू खरेदी करावी किंवा नाही याविषयीचा योग्य तो निर्णय ग्राहक घेत असल्याचं आपल्याला दिसून येतं। आणि मग एकदा का ग्राहकांनी वस्तूंची पसंती केली, वस्तूंचं सिलेक्शन केलं की मग पोस्टाच्या मार्फतच याची ऑर्डर किंवा आदेश नोंदवला जातो आणि त्यानंतर वस्तू पोस्टाच्या माध्यमातूनच ग्राहकाला मिळतो आणि पोस्टाच्या माध्यमातूनच ग्राहक त्या वस्तूंचं पेमेंट करत असल्याचं आपल्याला दिसतं। मग याला व्हॅल्यू पेएबल पार्सल आपण VPP म्हणतो, VPPच्या माध्यमातून पोस्टातून त्या वस्तू येत असल्याचं आपल्याला दिसून येतं। पोस्टमन वस्तू घेऊन घरी येतो, वस्तू आपल्याला देण्यापूर्वी पैसे घेतो आणि वस्तू आपल्याला सोडून घेण्याची
म्हणजे सोडून देतो. अशा पद्धतीनं टपाल विक्री व्यवसायामध्ये या प्रकारची प्रक्रिया होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. कारण पोस्टमनला व्यक्ती माहीत असतात, वेगवेगळे प्रकारचे प्रभाग किंवा गल्ल्या माहीत असतात शहरातले, किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या कॉलनीज माहीत असतात, आणि त्या कॉलनीजमध्ये जाऊन तो घरी जाऊन वस्तूंची तो वस्तू देत असल्याचं आपण पाहतो. आकारानं आणि वजनानं जर मोठी वस्तू असेल तर तो फक्त पोस्टामध्येच ती वस्तू ठेवतो. त्याचं इंटिमेशन फक्त किंवा सूचनापत्र फक्त संबंधित ग्राहकाला दिलं जातं, आणि मग ग्राहक ती ते सूचनापत्र घेऊन पोस्टामध्ये जातो, आवश्यक ती योग्य ती रक्कम जमा करतो, आणि त्यानंतर वस्तू सोडून घेत असल्याचं आपण पाहतो. मग या पैसे देणं, पैशाची पावती घेणं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यासोबत एक पोच पावती असते. त्या पोच पावतीवर ग्राहक स्वतःची सही आणि मोबाईल क्रमांक टाकून देत असल्याचं आपल्याला दिसून येतं. या सर्व प्रकारच्या प्रक्रियेला आपण टपाल विक्री व्यवसाय असं आपण म्हणतो. मग या टपाल विक्री व्यवसायाची काही वैशिष्ट्ये आहेत. ती वैशिष्ट्ये साधारणपणे कोणकोणत्या प्रकारची आहेत याविषयीची आपण माहिती मित्रांनो घेऊयात. त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य असं आहे की मालाची चौकशी ते वस्तूंची किंमत वसूल करण्यापर्यंतच्या सर्व बाबी टपाल कार्यालयामार्फत केल्या जातात. वस्तूंची किंमत वसूल करणे, वस्तू पोच करणे, या सगळ्या गोष्टींची माहिती टपालामार्फतच केली जाते. हे एक वैशिष्ट्य या व्यवसायातलं आपल्याला दिसून येतं. विक्रेता आणि ग्राहकांचा संबंध टपाल कार्यालयामार्फतच येतो. प्रत्यक्ष ग्राहक आणि विक्रेते समोरासमोर एकमेकाला भेटत नसल्यामुळं फक्त ग्राहक आणि विक्रेत्यांचा संपर्क टपाल व्यवसायाच्या किंवा टपाल कार्यालयाच्या माध्यमातूनच होत असतो. याचबरोबर जाहिरातीवर या विक्री व्यवसायाचे यश अवलंबून असते. विक्रेता किंवा उत्पादक त्या वस्तूंची जाहिरात कशा पद्धतीनं करतो, ती किती ग्राहकाला पटवून देऊ शकते, किंवा ग्राहकांच्या मनावर त्याचा चांगला परिणाम होऊ शकतो, किंवा ग्राहकांची क्रय प्रेरणा उंचावण्याचं काम करणे आणि ग्राहकांना वस्तू खरेदी करण्याविषयीचा योग्य तो निर्णय घेण्याची प्रक्रिया जाहिरातीवर अवलंबून असते. त्याचं कारण असं आहे, जाहिरात जर परिणामकारक असेल, ग्राहकांच्या क्रय प्रेरणेला ते आव्हान देत असेल, ग्राहकांच्या मनामध्ये वस्तू खरेदी करण्याची इच्छा निर्माण करत असेल, तर अशा वेळेला म्हणजे ग्राहक त्या जाहिरातीच्या परिणामामुळं वस्तूंची खरेदी करतात. म्हणजेच जाहिरातीच्या माध्यमामुळं किंवा जाहिरातीमुळं वस्तू खरेदीचा टपाल विक्री व्यवसायामार्फतचा निर्णय ग्राहक करत असल्याचं आपल्याला दिसून येतं. हे सुद्धा एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असल्याचं आपल्याला दिसतं. याचबरोबर नंतरचं वैशिष्ट्य VPP व्हॅल्यू पेएबल पार्सल पद्धतीने पैसे वसूल झाल्यावरच वस्तूंचं पार्सल ग्राहकांच्या ताब्यामध्ये दिलं जातं. त्यामुळं या ठिकाणी कुठल्याही प्रकारची रक्कम बुडण्याचा किंवा अडून राहण्याचा कुठलाही संबंध येत नाही. पैसे घेतल्यानंतरच ती वस्तू ग्राहकाला दिली जात असल्याचं आपण पाहतोय. त्याचबरोबर टपाल विक्री व्यवसायासाठी मध्यवर्ती ठिकाणाची जागा असण्याची गरज नसते. कोणत्याही एका आउटसाईडला किंवा एखाद्या छोट्याशा दुकानामध्ये सुद्धा वस्तूंचा साठा असला तरी चालतो. फक्त व्यवस्थितपणे पॅकिंग करणं, ग्राहकांच्या ऑर्डर्स किंवा आदेश स्वीकारणं, त्याप्रमाणे व्यवस्थित पत्ता त्याच्यावर टाकणं, त्याची व्यवस्थित पॅकिंग करणं आणि ती वस्तू पोस्टामध्ये देऊन दाखल करणं आणि पोच पावती घेणं, या प्रकारची प्रक्रिया विक्रेत्याला करावी लागत असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यामुळं या टपाल विक्री व्यवसायामध्ये आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की सजावटीचा खर्च फारसा करावा लागत नाही. नोकर चाकरांची जास्त रेलचेल असण्याची किंवा जास्त लोक कामासाठी ठेवण्याची गरज नाही. त्याचबरोबर कमी भांडवलावर सुद्धा हा व्यवसाय सुरू करता येतो. कारण जशा ग्राहकांच्या ऑर्डर्स मिळतील, आदेश मिळतील, त्या प्रमाणामध्ये वस्तूंची पाठवणी करणं, वस्तूंची बांधणी करणं, वस्तूंच्या आदेशांची अंमलबजावणी करण्याचं काम म्हणजे ग्राहकाला करावं लागत असल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे या पद्धतीनं म्हणजे टपाल विक्री व्यवसायाची वैशिष्ट्ये असल्याचं आपण दिसतो. परंतु मी मित्रांनो म्हटलं की या व्यवसायाचे फायदे आणि तोट्यांचा जर विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं की अनेक इंटरनॅशनल कंपन्या किंवा विदेशी कंपन्या आपल्याकडं ई-कॉमर्सच्या माध्यमातून व्यवसाय सुरू करण्यासाठी आलेल्या असल्यामुळं आज टपाल विक्री व्यवसाय थोडासा पाठीमागं पडलेला आहे, थोडं मागं पडलेला आहे, त्याला सेटबॅक बसलेला आहे. ही बाब आपण सुद्धा नाकारून चालणार नाही. म्हणूनच काही भारतीय कंपन्यांनी ई रिटेलिंगच्या माध्यमातून किंवा ई-कॉमर्सच्या माध्यमातून व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसं की मंत्रा असेल किंवा आणखीन इतर कुठल्या असतील तर त्या कंपन्यांच्या माध्यमातून आपण वस्तूंची खरेदी करणं गरजेचं असतं. कारण आपण म्हणतोय की बाबा आता स्वावलंबन भारत आपल्याला करायचं आहे, मेड इन इंडिया आपल्याला करायचं आहे किंवा अशा पद्धतीची
संकल्पना आपल्या माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची असल्यामुळं आपण भारतीय कंपन्याकडूनच वस्तूंची खरेदी करणं गरजेचं असतं. त्याच कंपन्यांच्या कडून जर ज्या माध्यमातून जर आपण वस्तूंची खरेदी केली तर खऱ्या अर्थानं आपण आपला देश स्वावलंबी झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो. हे आपण झालं टपाल विक्री व्यवसायाच्या बाबतीत. त्यानंतरचं आहे टेलिशॉपिंग. टेलिशॉपिंगचा विचार केला तर आपल्याला लक्षात येतं की वस्तूंची किरकोळ विक्री करण्यासाठी टेलिफोन या इलेक्ट्रॉनिक्स साधनांचा किंवा माध्यमांचा, मग टेलिफोन असू देत किंवा दूरध्वनी म्हणजेच मोबाईल असू देत, या माध्यमातून सुद्धा आज ग्राहकांना आपण संपर्क करू शकतो आणि ग्राहकांना संपर्क करून टेलिशॉपिंग आणि टेलिमार्केटिंगचा व्यवसाय होत असल्याचं आपण दिसून येतं. बऱ्याच वेळेला आपण पाहतोय की अनेक वेळेला काही गंडे पाहिजे का, काही दोरे पाहिजे का, रत्न पाहिजे का, माणिक पाहिजे का, पाचू पाहिजे का, वेगळ्या प्रकारच्या रुद्राक्ष पाहिजे का, मग तुम्ही ह्या खरेदी केला तर खूप मोठ्या प्रमाणात तुमचा विकास होईल, तुमचे डेव्हलपमेंट होईल, आर्थिक क्रांती होईल, तुमच्या फायद्याच्या खूप गोष्टी घडतील. अशा प्रकारच्या सुद्धा काही फसव्या जाहिराती येऊ शकतात टेलिफोनच्या माध्यमातून आणि ते सांगतात की तुम्हीच एकमेव भाग्यवान आहात, आम्ही लक्की ड्रॉच्या माध्यमातून तुमचं नाव काढलं आहे तर त्यावेळेला तुमचा नंबर लागलेला आहे आणि त्यामुळं अशा प्रकारचा एखादा खडा घ्या, माणिक घ्या, मोती घ्या, पाचू घ्या किंवा आणखीन रुद्राक्ष घ्या, वेगवेगळ्या प्रकारची आमिष दाखवून लोकांना म्हणजे फसवण्याचा सुद्धा व्यवसाय या माध्यमातून केला जात असल्याचं दिसून येतं. परंतु आपण या वाईटाकडं लक्ष न देता यामधून चांगलं काही घडतं आहे का, टेलिफोनच्या माध्यमातून सुद्धा ग्राहकांना संपर्क करून वस्तूंची विक्री करण्याचा व्यवसाय आहे आणि तो त्या माध्यमातून सुद्धा व्यवसाय होत असल्याचं आपल्याला दिसून येतं आहे. आणि मग त्यामध्ये आपण बघतोय की ग्राहकांना फोन करायचं, वस्तूबद्दलची माहिती द्यायची, वस्तूंचे आफ्टर सेल सर्व्हिसची माहिती द्यायची, वस्तूंच्या किमतीबद्दलची माहिती द्यायची, वस्तूंच्या वॉरंटी व गॅरंटीबद्दलची माहिती द्यायची आणि त्यांना वस्तू खरेदी करण्याचं आवाहन करायचं. आपण त्यांना व्यवस्थितपणे माहिती दिली, व्यवस्थितपणे प्रेझेंटेशन केलं. आज आपण पाहतोय की शॉपिंगच्या माध्यमातून फक्त ग्राहकांना बोलून चालत नाही, तर ग्राहक म्हणतो की माझ्या ईमेलवर, व्हॉट्सअपवर तुम्ही त्या वस्तूबद्दलची माहिती पाठवा, त्याचं प्रॉस्पेक्ट पाठवा, त्याचे फायदे तोटे काय आहेत ते मला अभ्यासू द्या आणि मग त्यानंतर मी वस्तूंच्या खरेदीविषयीचा निर्णय घेईन. मग अशा वेळेला सुद्धा ग्राहक त्यांना ईमेलच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून वस्तूंची माहिती पाठवल्यानंतर ग्राहक त्या वस्तूविषयीची शहानिशा करतात, खात्री करतात आणि मग वस्तूंच्या खरेदीविषयीचा निर्णय घेतात. कारण आपल्याकडं अनेक रजिस्टर्ड कंपन्या आहेत टेलिशॉपिंगच्या माध्यमातून व्यवसाय करणाऱ्या, तर त्यांच्याकडं सुद्धा आपण तशा पद्धतीच्या रजिस्टर्ड कंपन्याकडून जर आपण खरेदी केली तर कुठल्याही प्रकारची फसवणूक होत नाही, कुठल्याही प्रकारचा धोका होत नाही. नेट बँकिंगच्या माध्यमातून, क्रेडिट कार्डच्या माध्यमातून, ATM कार्डच्या माध्यमातून किंवा VPPच्या माध्यमातून सुद्धा वस्तूंचं पेमेंट करणं आणि वस्तू स्वीकारणं या प्रकारचा सुद्धा व्यवसाय अशा पद्धतीतून केला जातो. आज आपण पाहतोय की टेलिमार्केटिंगचा व्यवसायसुद्धा एक रिटेलिंगच्या सारखाच वाढत असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतरचा आहे की ई रिटेलिंग म्हणजे काय आणि काही फरक स्पष्ट करा आहेत त्याविषयीचं मित्रांनो आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूयात. आपण आज एवढंच पाहूयात की मग ई रिटेलिंग म्हणजे तरी नेमकं काय किंवा ई रिटेलिंग कशाला म्हणायचं. आपण यापूर्वी चर्चा केलेली आहे की उत्पादक आणि विक्रेता समोरासमोर न येता इंटरनेटच्या माध्यमातून ग्राहक आणि विक्रेता यांचे संपर्क प्रस्थापित होतात, वस्तूंची माहिती मिळते, वस्तूंचा अभ्यास केला जातो, वस्तूंच्या गुणधर्माबद्दलची माहिती घेतली जाते, वस्तूंच्या किमतीबद्दलची, वस्तूंच्या उत्पादनाविषयीची, वस्तूंच्या पॅकिंगविषयीची, वस्तूंच्या उपयोगाविषयीची, वस्तूंच्या विक्रोत्तर सेवेविषयीची संपूर्ण माहिती इंटरनेटच्या माध्यमातून मिळत असल्यामुळं या आधुनिक साधनांचा वापर करूनसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर ई रिटेलिंग केला जात असल्याचं आपण पाहतो. त्यामुळं वस्तूंचं गुणवत्ता कशा प्रकारची आहे, वस्तूंचा रंग कसा आहे, वस्तूंचा आकार कसा आहे, वस्तू खरेदी करण्याच्या शर्ती आणि अटी काय आहेत याविषयीची सुद्धा माहिती आपल्याला इंटरनेटच्या माध्यमातून मिळत असते. त्यामुळं त्यानंतर मग ग्राहक त्या वस्तूंचा साधक बाधक विचार करून वस्तू खरेदी करावी किंवा नाही करावी याविषयीचा निर्णय घेत असल्याचं आपल्याला दिसून येतं. मग ई रिटेलिंगचे वैशिष्ट्य आणि काही फायदे आहेत. त्यातला पहिला फायदा आहे ई रिटेलिंगचा मित्रांनो की ग्राहक एकाच वेळी जगातील कोणत्याही कंपनीच्या वस्तूंची माहिती घेऊ शकतो, ज्ञान घेऊ शकतो, किमतीविषयीची माहिती घेऊ शकतो, उपयोगाविषयीची माहिती घेऊ शकतो. दुसरं वैशिष्ट्य आहे ई रिटेलिंगचे व्यवहार सरळ आणि विश्वसनीय असतात. कारण त्यांना नाव कमवायचं असतं, नाव खराब होऊ द्यायचं नसतं, रिटर्न पॉलिसीसुद्धा त्यांच्याकडे असते. वस्तू पसंत नाही पडली तर काही ठराविक दिवसामध्ये आपल्याला ती परत करता येते. परत करण्याची कारणं काय आहेत,
सर्व्हिसबद्दलचा फीडबॅक कशा पद्धतीचा आहे याविषयीची सुद्धा माहिती ई रिटेलिंगच्या माध्यमातून घेतली जात असल्यामुळं मित्रांनो आपल्याला ई रिटेलिंगचा हा सुद्धा एक फायदा होत असल्याचं आपल्याला दिसून येतो. वस्तूबद्दल आवश्यक असलेली सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातून ग्राहकांना मिळते. त्यामुळं ग्राहक आणि विक्रेता समोरासमोर येण्याचा काही या ठिकाणी प्रश्नच उद्भवत नाही. वस्तूंची खरेदी इंटरनेटच्या माध्यमातून करता येत असल्यामुळं घर बसल्या शॉपिंग करता येते. त्यामुळं वेळ वाचतो. त्यामुळं वस्तू निवडीचं स्वातंत्र्य भरपूर मिळतं आणि पैसाही वाचतो, वेळेची बचतही होते. हा सुद्धा एक वैशिष्ट्य असल्याचं दिसून येतं. त्यानंतरचं वैशिष्ट्य ग्राहकांना मूळ किमतीला वस्तू प्राप्त होतात. कारण या ठिकाणी कुठल्याही प्रकारची मध्यस्थ नसतात, कुठल्याही प्रकारचं जाहिरातीचा खर्च नसतो, नोकर चाकरांचा खर्च नसतो, मोठ्या शोरूमचा किंवा दुकानांचा खर्च नसतो, त्या ठिकाणी सजावटीचा खर्च नसतो. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून या ठिकाणी वस्तू वाजवी किमतीला मिळत असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर ई रिटेलिंगचे दरपत्रक उपलब्ध असते. त्यामुळे ग्राहकांना वस्तूविषयीची संपूर्ण माहिती घेता येते. किमतीमध्ये फसवणूक तर होणार नाही ना याविषयीची पण माहिती घेते आणि कोणत्या वेळेस वस्तूंची खरेदी करता येते त्यासाठी वेळेचं बंधन नसतं. रात्री 10 वाजू दे 11 वाजू देत आपण केव्हाही ती ऑर्डर बुक करू शकतो आणि लगेच त्याची प्रक्रिया सुरू होते. लगेचच आपल्याला त्याचे मेसेज यायला सुरुवात होतात. ऑर्डर पॅक झाली का, ऑर्डर निघाली का, कुठपर्यंत पोहोचली त्याचा आपण स्टेटसही चेक करू शकतो, त्या ट्रॅकही घेऊ शकतो आणि या सगळ्या गोष्टी आधुनिक संदेशवहनाच्या साधनामुळे झालेल्या आहेत. ही सुद्धा आपण बाब समजून घेणं गरजेचं आहे. या पुढील व्हिडिओमध्ये आपण एकछत्री आणि साखळी पद्धतीची दुकाने म्हणजे काय, सुपर मार्केट आणि मॉल म्हणजे काय याविषयीची फरक आपण पुढील व्हिडिओमध्ये घेऊयात. मित्रांनो मी या ठिकाणी थांबतो.